गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आता बघा मी देवापुढे दिवा लावलाय. आता लवकरच अंधार पडतोय. 5:30 वाजले कीच लगे अंधार पडतोय. जवळजवळ 5:45 झालेत आत्ता. तर मी आता देवापुढे दिवा लावलेला आहे. हे बघा. आणि हे बघा गजानन महाराजांच्या समोर सुद्धा दिवा लावलेला मी. आणि मी आज दुपारी भाजी आणली तर ती निवडून चिरून ठेवलेली. घेवडा दोडका, आता दोडका मी निवडून हे चिरून ठेवणार. दोडका आत ठेवते फ्रीजमध्ये. आणि आता करणार आहे शेंगादाण्याची चटणी. या सोलापूरहून शेंगा आणायचे होते. भाजके शेंगा खूप छान मिळतात, पण तो आम्ही विसरलो. शेंगा तिथं भाजके शेंगा म्हणजे दुकानातच रेडीमेड मिळतात. शेंगा छान असतात आणि मोठमोठी शेंगा असतात. सोलापूरची शेंगा अशा बारीक घुंगरू शेंगा नसतात, मोठ्या असतात. तर त्याची चटणी पण खूप छान होते. तेल सुटतं त्या चटणीला, म्हणजे ते शेंगा तसेच असतात त्याच्यामुळे ते ऑलरेडी चटणीला तेल सुटतं. त्यामुळे त्या शेंगाच्या चटणीवर तेल अगदी कमी प्रमाणात लागतं. आपल्याकडे आहे घुंगरू शेंगा बारीक कशा. तरी आता मी त्याची शेंगा, काय होतं जेवायला बसले की चटणी नसते तोंडी लावायला. लोणचं नको, खोकला येतो म्हणून लोणचं नाही हे करत, आणलंच नाही लोणचं. तर आता मी शेंगादाणे भाजून घेते. कढई ठेवली, कढई ठेवली. शेंगादाणे पहिला भाजून घेते. आणि शेंगादाण्याची चटणी कशी पाहिजे, ह्यांना बिना लसणाची पाहिजे आणि मला पाहिजे लसूण. त्याची 2 प्रकारची चटण्या करणार मी आता. एक लसणाची चटणी लसूण घालून शेंगादाण्यामध्ये, आणि एक बिना लसणाची. आता पहिला शेंगा घेते, भाजून घेते. तेच चांगले खमंग भाजून घेते. आणि म्हणजे त्याच्यावरचं काय म्हणते त्याला टरफट निघेल. मग त्याची चटणी करून निम्मी ही निम्मी ती माझ्यासाठी लसूण सोलून ठेवते. रसिकाला फोन करून विचारते, निघाली नसलं तर म्हणा. 6 वाजता निघणार आहे. हे बघा आपल्याकडची शेंगा दाखवते. हे बघा असे असतात आपल्याकडचे शेंगादाणे. ब्रश चांगला नाही आहे सांगलेला बाबा. मी तुम्हाला सकाळीच म्हणले नाही. काल DMart मधनं ब्रश आणला, दात घासायचे ब्रश, पण अजिबात चांगला नाही आहे. लगेच त्याचे केस निघतात ब्रशचे, हो की नाही? हां, ते ब्रश नाही, केस सगळे निघतात. ते काही उपयोग नाही. आणि 20 रुपयाला आहे बघायला गेलं तर. तसे बाहेर आहेच आहे ना. म्हणून म्हणलं नाही का, DMartला गेलं ना माणसाला भुरळ पडते. एखादं फ्री असतं कमी किमतीचं म्हणतात. चांगलं आता खमंग शेंगा भाजून घेते. हे बघा मी अजून भाजतेच आहे शेंगादाणे. वेळ लागणार आहे.
आता हे सज्ज झाले रील करायला. रील करतील आता हे. दिवसभरात मग फिरायचं. सासरे आमचे म्हणतात 2 जण फिरायला जा. आता ज्या वेळामध्ये जायचं होतं त्यावेळेस नाही गेलं. आता फिरायला जा म्हणतो. हो जाते जाते हो. आता किती वाजता स्वयंपाकाचा टायमिंग आहे आता. दुपारी गेलो होतो ना भाजी आणायला. चला आता स्वयंपाक एकीकडे शेंगदाणे भाजते, एकीकडे स्वयंपाक चालू आहे. थोडं वरण टाकले, गोड आंबट वरण करायचं आहे. ह्यांच्यासाठी 2 वाट्या करणारे, जास्त नाही करत. हे बघा शेंगा आलेले आहेत भाजत खमंग. आणि आता माझ्यासाठी लसूण पण आहे बघा. माझ्यासाठी लसूण 2 प्रकारच्या चटण्या करायच्या. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं. माझ्या मित्रांना बिना लसणाची, मला लसणाची चटणी, असं 2 प्रकारच्या चटण्या करायच्या. खूप वेळ लागतो भाजायला, शेंगाने भाजायला. आणि बघा आता उद्याच्या लग्नाला करायची हरभऱ्याची डाळ घालून भाजी करायची. हे बघा दोडक्याची भाजी. त्यासाठी मी आत्ताच संध्याकाळीच हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवणार आहे. पण का सकाळी गडबड असते, लवकर करावं लागतं स्वयंपाक मला. आमच्या पिल्लुडीला सांभाळायला जावं लागतं. आणि हरभऱ्याची डाळ ना आदल्या दिवशी भिजत घालावं लागते, ती कडक असते. बाकीची मुगाची डाळ बघा तुम्ही लगेच 10-15 मिनटं जरी, अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास म्हणजे तरी चांगली भिजून निघते मुगाची डाळ. पण हरभऱ्याची डाळ भिजत नाही, त्याच्यामुळे मी आजच भिजून ठेवलेली आहे. उद्या त्याला दोडक्याच्या भाजीला सोपं जाईल मला. फायनली झाले खरपूस शेंगा भाजून माझ्या. आता बघा साल निघतात. साल काढायची ना. मी तर ना बिना म्हणजे साल न काढता चटणी करत असते, शेंगाची चटणी. त्याच्यामध्ये सत्व असतं म्हणतात, म्हणून मी साल काढत नसते. मग त्याचं खरपूस शेंगा एवढं भाजून ज्या फक्त साल निघणारच आहे. आणि माझ्यासाठी लसूण पण सोलून ठेवलेलं आहे. बघा शेंगादाणे, शेंगाचे सगळे टरफलं काढलेत. खमंग भाजल्यामुळे सगळे टरफलं निघालेत. आता मी चटणी पहिला बिना लसणाची करणार आहे. बघा मिक्सरचं भांडं घेतलं. आता मी याच्यामध्ये जिरे, नंतर पहिला शेंगादाणे घालेन, भाजलेले शेंगा. निम्मे घेते जवळजवळ. आणि त्याच्यामध्ये टाकते मी जिरे. जिरे टाकते. आणि बॅडगी मिरचीचं तिखट, लाल तिखट आहे ना ते टाकते. आणि मीठ टाकते. बघा मीठ टाकले, जिरे टाकलेत. आणि ते काश्मीरी लाल एवढंच टाकते. नुसतं दिसायला लाल लाल असतं, पण चवीला तिखट नसतं असं तिखट. हे बघा असं टाकलं. आता काढते मिक्सरमधनं बारीक करून. चटणी झाली ही बिना लसणाची, मस्त मुद्दा झाली बघा. आता मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते. अशी झाली मुद्दा. आता मी एका बरणीमध्ये काढून ठेवते आणि मग लसूण टाकून दुसरी चटणी. हे बघा ही चटणी केली आहे बिना लसणाची. जिरे, तिखट, मीठ टाकून. आता मी टाकते दुसऱ्या लसणाची. काय काय वेळेस काय होतं, शेंगादाण्यासारखे खडे असतील बघा. पण आता हे डीमार्टमधनं आणलेलं सामान, त्याच्यामुळे ते निवडलेलेच असणार आहे.
आजकाल निवडूनच सगळं सामान बाजारात येते, तरी सुद्धा काही सांगता येत नाही. निवडा निवडी करून नाही का जगात आहे. त्याच्यामध्ये मी आता टाकते लसूण, जिरे, बघा जिरे, तिखट आणि मीठ. मीठ टाकते, तिखट टाकलेले. झाली लसणाची चटणी तयार. यात सगळेजण तुम्ही पण करतच असता. मी तर मैत्रिणींनो खास करून तुमच्याकडे पण असं चटण्या होत असतील. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. तसे आमच्या पण दोघांच्या चटणीच्या आवडीनिवडी त्याप्रमाणे मी चटणी केल्या. चला तर मग भेटूयाच्याच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.